तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे रसमलाई घरच्या घरी. कशी बनवायची ते बघूयात. 1 लिटर दूध घ्यायचं आहे, ते तापायला ठेवायचं. एक उकळी आली का त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकूयात. हे बघा, दूध चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस टाकूयात आणि दूध फोडून घेऊयात. गॅस बंद करूयात आणि आपण आता ते 10 मिनटं तसंच ठेवूयात. ते दूध थंड होईपर्यंत आपण आता त्याच्या रसमलाईच्या रसाची तयारी करूयात. एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता आपण ते थोडंसं आटण्यासाठी ठेवूयात. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपण ते दूध थोडंसं आटवून घेऊया. जास्त आटवायचं नाही आहे, थोडंसं घट्ट करायचं. फुटलेलं आहे. आता आपण हे एका सुती कपड्याने याच्यातलं पाणी काढून घेऊयात. पूर्ण प्रकारे त्याला गाळून घेऊयात सुती कपड्यामध्ये. हे बघा, हे गाळायला का याच्यावर लगेच थंड पाणी टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण लिंबू टाकलेला आहे त्याचा आंबटपणा सगळा थंड पाणी टाकल्यावर निघून जातो. हे बघा, आता याच्यातलं आपण पूर्ण पाणी असं काढून घेऊयात. दाबून कपड्याला प्रेस करून थोडंसं पूर्ण यातलं पाणी काढून घेऊयात. हे बघा, ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं मळून घेऊयात. आपले जे हाताचं हे असते याच्याने असं नुसतं चांगलं प्रेस करून त्याला चांगल्या प्रकारे मळून घेऊयात. आपण जेवढे त्याला चांगल्या प्रकारे मळणार आहे तेवढी आपली रसमलाई चांगली होणार. हे बघा, त्याला तसं चांगल्या प्रकारे त्याला मळून घ्यायचं. हे बघा, आता आपलं हे चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. हे बघा, असं गोळा करून त्याला थोडंसं असं प्रेस करून त्याचे थोडेसे चपटे बॉल्स तयार करून घेणार आहोत आपण. सगळे याचे आपण आता असे बॉल तयार करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण हे बॉल्स बनवलेले आहे. जास्त मोठी साईज नाही बनवायची, मीडियम साईजची बनवायची, कारण की जेव्हा आपण हे पाण्यात आता बॉईल करणार आहे तेव्हा याची साईज मोठी होणार आहे. त्याच्यामुळे मीडियम साईजचेच बनवायचे. आता आपण एका पातेलं घेऊयात गॅसवर. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि तेवढी साखर टाकूया. आणि हे याला जास्त घट्ट नाही करायचं, फक्त एक उकळी आणायची. जोपर्यंत साखर पूर्ण पाण्यात विरघळत नाही तोपर्यंत त्याला एक चांगली उकळी आणायची. बघा, याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये बनवलेले हे बॉल्स टाकूयात आणि याला जास्त शिजवायचं नाही. जर जास्त शिजवलं तर ते रबरासारखे होतील. त्याला थोडंसं आपलं 1-2-3 मिनटं शिजवायचं. ते जोपर्यंत त्याची साईज अशी थोडी मोठी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. बघा, याची साईज चांगली आता मोठी झालेली आहे. आता एका बाजूने झालेले आहेत. आपण आता हे थोडे पलटून घेऊया. दुसऱ्या साईडने 2 मिनटं त्याला शिजवून घेऊया. बघा, आता हे चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहेत. आता आपण हे काढून लगेच थंड पाण्यात टाकायचं. थंड पाण्यातून काढायचं. थोडंसं त्याला हाताने असं थोडंसं नॉर्मली प्रेस करायचं. जास्त जोरात प्रेस नाही करायचं, म्हणजे ते तुटू शकतात. थोडंसं प्रेस करून त्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. बघा, आता आपले तयार आहे. आता आपण याच्यामध्ये दूध टाकू. दुधाला हलकासा पिवळा कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण फूड कलर टाकूया पिवळा. जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर टाकू शकता. त्याच्यामुळं दुधाला चांगला असा थोडासा हलकासा पिवळा कलर येईल. माझ्याकडे केसर नाही त्याच्यामुळे मी थोडंसं पिवळा कलर टाकते. बघा, दुधाला चांगला थोडासा पिवळा कलर आलेला आहे. आता आपण हे दूध मलाईवर टाकूयात. हे बघा, आपली अशी मस्त अशी रसमलाई तयार आहे. आता त्याच्यात थोडीशी आपण बदाम काजू हे तुकडे टाकूयात.
गार्निशिंगसाठी. बघा आपली मस्त अशी घरच्या घरी रसमलाई तयार झालेली आहे.